लवकरच महाशिवरात्री येत आहे. महाशिवरात्रीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा सण भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचे प्रतीक मानला जातो. असं मानलं जातं की या दिवशी शिवकुटुंबाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि वैवाहिक जीवनही आनंदी होते. शास्त्रानुसार महाशिवरात्री हा शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा एक विशेष प्रसंग आहे. जर आपण या दिवशी भगवान शंकरांची पूजा आराधना केली तर भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला महाशिवरात्री नेमकी कधी आहे, पूजा कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा, महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो. तर बघा, यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 या रोजी महाशिवरात्री आलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित कालामध्ये केलेल्या पूजेचे विशेष महत्त्व असते. तर ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त म्हणजे निश्चित काल हा 15 फेब्रुवारी मध्यरात्री 12:09 ते मध्यरात्री 12:59 असणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करा. स्वच्छ स्नान केल्यानंतर शक्य असेल तर पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र परिधान करा, कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. सर्वात आधी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे. त्या चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. तर बघा, आपण कोणतीही पूजा करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा करत असतो. तर आपल्याला सर्वात अगोदर गणपती पूजन करायचं आहे. गणपती स्वरूप आपल्याला सुपारीचे पूजन करून घ्यायचे आहे. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि शुद्ध पाण्याने देखील अभिषेक करायचा. भस्म, चंदन, फूल, बेल सगळं अर्पण करायचं आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 ते 11 माळा जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे. महादेवांचा माता पार्वतीसह तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोचे सुद्धा तुम्हाला पूजन करायचे आहे. माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. आता बघा, महाशिवरात्रीचं व्रत हे कसं केलं जातं. हे व्रत 3 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे निर्जळी उपवास. दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास. परंतु हा उपवास ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनीच हा उपवास करावा. दुसरं म्हणजे फलाहारी व्रत. म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात. शेंगदाणे, तळलेले चिप्स, तळलेले पदार्थ, उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊन उपवास केला जातो. असं सांगितलं जातं की महाशिवरात्रीच्या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन करू नये. आणि असं सांगितलं जातं की महाशिवरात्रीच्या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन करू नये. म्हणजे जे आपलं समुद्री मीठ असतं ते उपवासाला चालत नाही असं म्हणतात. पण अनेकांना हे जमत नाही, म्हणजे बिना मिठाचे पदार्थ खायला तर जमत नाही. म्हणून त्यांनी शक्यतो सैंधव मिठाचा वापर करावा. ते थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं. ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरी देखील चालतं. उपवास करताना मात्र आपण शरीर शुद्धीसाठी उपवास करतो, पण आपलं मन देखील त्या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं गरजेचं आहे. चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजेच या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. कोणाशीही वादविवाद, शिव्या, शाप अशा गोष्टी करू नयेत. कोणाशीही भांडणे करू नयेत. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. या उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ आपण शिवांच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा, मंत्र जप करण्यात घालवावा. असं केल्याने तुमच्यावरती महादेव लवकर प्रसन्न होतील. उपवासाच्या दिवशी आपल्याला थोडंसंच आणि सात्विकच अन्न खायचं आहे, कारण की काही उपवास असे आहेत जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात.
जसे की हरतालिकेचा उपवास असेल, एकादशी असेल किंवा महाशिवरात्रीचा उपवास असेल, तर हे उपवास हे दुसऱ्या दिवशीच सोडले जातात. त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावेत. कारण की उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे अशा पद्धतीने असतं. त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती जास्त भर द्यावा. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्याच दिवशी सोडायचा आहे. त्यासोबतच बघा, या दिवशी आपल्याला रुद्राभिषेक करणं देखील विशेष फलदायी मानलं जातं. त्याचं फळ आपल्याला हजारो पटीने मिळतं अशी मान्यता आहे. आणि तसेच भगवान शंकर आणि माता पार्वतीची जर आपण या दिवशी मनोभावे पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पार्वतीची पूजा केली तर संकटाचा अंत होतो, जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि सौभाग्यामध्ये वाढ होते. त्यामुळे तुम्ही पण येत्या महाशिवरात्रीला भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची पूजा मनोभावे करा, याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.